नमस्कार मित्रांनो, आज आपण 2.4 12व्या वर्गाची हॅव यू अर्न युअर टुमारो ही कविता पाहणार आहोत, जी एडगर गेस्ट यांनी लिहिलेली आहे. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि ते युनायटेड स्टेट म्हणजेच अमेरिकेला निघून गेले त्या 10 वर्षाचे असताना. आणि त्यांचं जे त्यांनी जे लिखाण केलं, त्यांच्या लिखाणाची सुरुवात जी आहे ते वयाच्या 14व्या वर्षापासून त्यांनी केली. एडगर गेस्ट हे लोकांचे कवी त्यांना ओळखले जाते. त्यांची स्टाईल आणि त्यांची जी एक प्रकारची टोन आहे, तर त्या टोनमुळे त्यांची लिखाण हे जे आहे ते प्रभावित झालेलं आहे. ते अमेरिकन न्यूजपेपरमध्ये एक गेस्ट रायटर म्हणून सुद्धा त्यांनी न्यूजपेपरमध्ये काम केलेलं आहे, मॅगझिनमध्ये काम केलेलं आहे. आणि त्यांची ही जी कविता आहे ती एक इन्स्पिरेशनल, एक प्रेरणादायी कविता आहे. आणि या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की आपण उद्यासाठी आपली लाईफ कशी इम्प्रूव्ह करू शकतो, आपली लाईफ कशी आपण सुधारू शकतो. आपण ह्युमन बिईंग आहोत, आपण मानव आहोत आणि मानवापेक्षा इतरांनी कुणीही आपलं जीवन समृद्ध करू शकले नाहीत. आणि आपलं फ्युचर जे आहे तर ते आपलं फ्युचर आपण कसं ब्राईट करू शकतो, आपलं फ्युचर आपण कसं अधिक उजळ बनवू शकतो, ह्या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर व्यक्तींनी कशा प्रकारचा प्लॅन करून आपलं फ्युचर जे आहे ते बेटर केलं पाहिजे, यासाठी एडगर गेस्ट यांनी ही कविता आपल्यासमोर मांडलेली आहे. तर मित्रांनो, चला आपण पाहूया हॅव यू अर्न युअर टुमारो ही कविता आपण पाहणार आहोत. इज एनीबडी हॅपियर यू पास हिज वे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? This day is almost over and its tolling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? मित्रांनो, या ठिकाणी सांगितलं की पहिल्या स्टांजामध्ये की तुम्ही जेव्हा एखाद्याला भेटले तेव्हा तुमच्या भेटण्यामुळे, तुम्ही त्याला भेटण्यामुळे किंवा त्याच्याजवळ गेल्यामुळे किंवा त्याच्या जवळून गेल्यामुळे तो आनंदी झाला आहे का? तुमच्यामुळे कोणीतरी खुश झाला आहे का? आणि तुम्हाला तसं आठवतंय का? तुम्ही बोलल्यामुळे कोणी तुमच्यामुळे आनंदी झाला आहे का आज, असं ते म्हणतात. आणि आजचा जो दिवस आहे तो आता जवळपास संपलेला आहे. आणि इथं टोलिंग टाईम म्हणजे कामाची वेळ. टोलिंग टाईम म्हणजे जसं आपण खूप मेहनत करतो आणि जे हार्डवर्क करतो त्याची जो वेळ आहे तर ती संपून गेलेली आहे. आणि तुमच्या बोलण्यामुळे देअर इज एनीवन अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू, तुमच्याबद्दल कोणीतरी दयेचे शब्द काढले आहेत का, अशा या प्रकारे पहिल्या स्टांजामध्ये सांगितलेलं आहे. डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग, अ कर्लिश शॉर्ट ऑफ हाउडी अँड दॅन व्हॅनिश इन द थ्रो, where a selfish fear and as simple as you rush along the way? Or is someone mighty grateful for the deed you did today? Can you say tonight in parting with the days that sleeping fast? मित्रांनो, या ठिकाणी सांगितलं की तुमच्या बोलण्यामुळे कोणाला एक एका प्रकारची चेअरिंग इथं केलेली आहे का? आणि तुम्ही एखाद्याशी उद्धटपणे बोललेला आहे का? एखाद्याशी औपचारिकपणे बोललेले आहे का? अनौपचारिकपणे तुम्ही त्याला ग्रीटिंग केली आहे का? अनौपचारिकपणे त्याला भेटले आहे का? शुभेच्छा दिल्या आहेत का? तर अशा प्रकारच्या तो तुम्ही त्याला बोलले असाल किंवा त्या ठिकाणी आपण म्हणतो की एखाद्या क्राऊडप्रमाणे, एखाद्या मोठ्या लोकसंख्येप्रमाणे आपण त्याच्याशी वागलो आहे का? वेअर यू सेल्फिश फ्युअर अँड सिम्पल यू रूड अलॉंग द वे, आणि तुम्ही साधेपणाने त्याच्याशी बोलले असाल, सेल्फिशपणे म्हणजे स्वार्थीपणे त्याच्याशी बोलले असाल आणि आपल्या रस्त्याने निघून गेले असाल, तर अशा प्रकारे ते सांगतात. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर डीड यू डीड टुडे, आणि तुमच्या या केल्यामुळे तुमचे कोणी आभार मानले आहे का? कॅन यू से टुनाईट पार्टिंग विथ डेज दॅट स्लीपिंग यू, आणि तुमच्या या कामामुळे या दिवसभराच्या कामामुळे तुम्हाला चांगली झोप लागली आहे का? लवकर झोप लागली आहे का? दॅट इज हेल्प यू अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास, आणि तुमच्यामुळे एकतरी भावाला त्याच्यामुळे तुम्हाला मदत झाली आहे का? इज अ सिंगल हार्ट रिजॉईंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड, तुम्ही बोलल्यामुळे किंवा तुमच्या केलेल्या कार्यामुळे कोणी आनंदित झाले आहे का? त्याचं हृदय आनंदाने भरून गेलं आहे का?
Does a man whose hopes were fading now with a courage look ahead? आणि तुमच्या या कामामुळे त्याच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला आहे का? त्याच्यामध्ये तुम्ही धैर्याची भावना भरलेली आहे का? तर अशा प्रकारचे ते कवी ह्या ठिकाणी सांगतोय, डिड यू वेस्ट द डे? आजचा दिवस तुम्ही वाया घालवला आहे का? आजचा दिवस तुम्ही हरवला आहे का? लूज इट. वॉज इट well surely spent? Did you leave the trail of kindness or succor of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, have you earned one more tomorrow by the work you did today? आणि तुम्ही जेव्हा तुमच्या दिवसभरच्या केलेल्या कामामुळे जो टाईम तुम्ही वेस्ट घातला आहे का किंवा चांगला घातला आहे का? तुम्ही डू यू लिव्ह अ ट्रायल ऑफ काइंडनेस? तुम्ही कोणावर दया दाखवली आहे का? सॉकर ऑफ डिसेंडेंट, तुम्ही कोणाशी जर उद्धटपणे किंवा तुटकपणे बोलले आहे का? आणि ॲज यू क्लोज युअर आईज, जेव्हा तुम्ही संध्याकाळी झोपसान तेव्हा संध्याकाळी झोपल्यावर तुम्हाला त्यावेळेस तुम्ही विचार करत असाल, डू यू थिंक दॅट गॉड, म्हणजे देव तुमच्याबद्दल काय विचार करत असेल की तुम्ही आज जो दिवस स्पेंड केला आहे, आज जो दिवस तुम्ही घालवलेला आहे, आज जो दिवस तुम्ही वाया घालवलेला आहे किंवा चांगला घालवलेला आहे, तर त्याच्यामुळे तुमचा उद्याचा एक दिवस तुम्ही कमावला आहे का? किंवा उद्याचा दिवस एक चांगल्या तुमच्या भविष्याचा फ्युचर तुम्ही चांगला निर्माण केला आहे का? अशा प्रकारची जी ही कविता एडगर गेस्ट यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. यामधून एक चांगला विचार, एक चांगली भावना, प्रगतीची भावना आपल्यासमोर मांडलेली आहे की आपल्या जीवनामध्ये आपण जेही काम आज करतो त्याच्यावर तुमचा उद्याचा दिवस डिपेंड असतो, त्याच्यावर उद्याचा दिवस तुमचा आधारलेला असतो. आजच्या दिवशी केलेलं काम ही उद्याच्या दिवशीसाठीची एक पायरी असते, एक पायरी आपण बनवत असतो स्वतःसाठी. तर आय होप मित्रांनो तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांपर्यंत याची लिंक पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो.